Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. So in this lecture we see the last topic of this unit number 3, that is Taylor's and Lorentz series. आता इथे पण आपण काही इम्पॉर्टंट जे फंक्शन्स आहेत त्याचा स्टडी करूया आणि त्याच्याशी रिलेटेड जे फॉर्म्युले आहेत ते फक्त इथे बघूया. सो सम इम्पॉर्टंट सिरीज ऑफ फंक्शन्स गिवन बिलो 1/1 + z. तर आत्तापर्यंत आपण टेलर सिरीज खूप वेळेस बघितलेली आहे. टेलर सिरीजचा थेरमसुद्धा आपण बघितलेला आहे. फर्स्ट इयर BSc ला होता आपल्याला कॅल्क्युलस विषयामध्ये. तर त्याच्यावरून 1/1 + z ची जर सिरीज फाइंड आउट केली आपण तर ती येते 1 - z + z² - z³ प्लस डॉट 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 प्लस -1n × z⁻n प्लस डॉट डॉट डॉट. आणि याला समेशनच्या भाषेमध्ये आपण कसं लिहू शकतो, दॅट इज 1/1 + z इक्वल टू समेशन n फ्रॉम 0 to infinity -1n × z⁻n वेअर mod z इज लेस दॅन 1. तर mod z लेस दॅन 1 ही कंडिशन लक्षात ठेवा, कारण बऱ्याच ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनला हा क्वेश्चन येतो की 1/1 + z is equal to summation n from 0 to infinity -1n z⁻n where mod z is less than 1. आता ऑप्शन असतील तुम्हाला mod z equal to 1, greater than 1, less than 1 आणि 0 वगैरे, तर त्यातलं हे ऑप्शन टिक करायचं. ओके. सेम फॉर 1/1 - z. 1/1 + z होतं तेव्हा प्लस मायनस अशी सिरीज होती. जेव्हा 1/1 - z आहे तेव्हा सगळे प्लस घ्यायचे. हा पण प्लस 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 सगळे प्लस, दॅट इज 1 + z + z² + z³ प्लस डॉट 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 प्लस z⁻n प्लस डॉट डॉट डॉट. और 1/1 - z इक्वल टू समेशन n फ्रॉम 0 to infinity z⁻n where mod z is less than 1. नाउ sin z. sin z ची जर तुम्ही सिरीज फाइंड आउट केली बाय युजिंग टेलर्स थेरम तर ती येणार z - z³ 3 प्लस z⁵5 फॅक्टोरियल प्लस डॉट 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 प्लस -1n z⁻2n + 1/2n + 1 फॅक्टोरियल प्लस डॉट डॉट डॉट. नंतर cos z ची सिरीज आहे 1 - z²/2 फॅक्टोरियल प्लस z⁴/4 फॅक्टोरियल प्लस डॉट 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 प्लस -1n z⁻2n/2n फॅक्टोरियल प्लस डॉट डॉट डॉट. सेम साइन हायपरबोलिक z ची सिरीज आहे साइन z च्या सिरीज सारखीच, फक्त इथे काय येतील प्लस मायनसच्या ऐवजी सगळे काय असतील प्लस असतील. So it will be z + z³ 3 factorial plus z⁵5 factorial plus dot 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 plus z⁻2n + 1/2n + 1 factorial plus dot dot dot. त्यानंतर cos z सारखीच cos हायपरबोलिक z ची सिरीज आहे, फक्त प्लस मायनस न करता सगळे काय असतील प्लस असतील. सो इट विल बी 1 + z²/2 फॅक्टोरियल प्लस z⁴/4 फॅक्टोरियल प्लस डॉट 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 प्लस z⁻2n/2n फॅक्टोरियल प्लस डॉट डॉट डॉट. नंतर e⁻z ची सिरीज आहे. e⁻z ची सिरीज आहे तुमची, इट विल बी व्हेरी इम्पॉर्टंट सिरीज, खूप एक्झाम्समध्ये विचारलेली आहे. दॅट 1 + z + z²/2 फॅक्टोरियल प्लस z³ 3 फॅक्टोरियल प्लस डॉट 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 प्लस z⁻n/n फॅक्टोरियल प्लस डॉट डॉट डॉट. and in summation form it should be written as summation n from 0 to infinity z⁻n/n factorial. ओके. तर ह्या सगळ्या ज्या सिरीज आहेत या टेलर्स थेरमवरून फाइंड आउट केलेल्या आहेत. टेलर्स थेरम आपला मागच्या वर्षी झाला होता, तिथे आपण हे एक्झाम्पल बघितलेले पण आहेत आणि त्याच्यावरूनही ह्या सगळ्या सिरीज लिहिता येतात. ओके. तर आपण आता डायरेक्ट एक्झाम्पल्सकडे जाऊया टेलर सिरीजच्या आणि लॉरेंट सिरीजच्या. एक एक एक्झाम्पल इथे मी एक्सप्लेन करतो आणि बाकीचे पूर्वीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या पुस्तकामध्ये खूप सारे सॉल्व एक्झाम्पल आहेत, तर ते बघा आणि तुमच्या वहीमध्ये ते सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके. आपल्याला मेथड समजणं गरजेचं आहे. या कंडिशनमध्ये सगळ्या मेथड आपण नीट समजून घेऊया. सो एक्सपांड इन टेलर सिरीज 1/z - 2 फॉर mod z इज लेस दॅन 2. आता असं जे एक्झाम्पल आहे, असं म्हणजे असेच एक्झाम्पल असतील, तर ही जी कंडिशन दिलेली असते mod z लेस दॅन 2 हिच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. ही कंडिशन अशी तयार करायची तुम्ही की इकडे 1 राहायला पाहिजे, म्हणजे कोणीच नाही, सगळ्या टर्म काय करायच्या लेफ्ट हँड साईडला आणायच्या. ओके. मग कसं ते सुरुवात करताना बघा. सो व्हेन mod z लेस दॅन 2 ला इकडे आणतो मी. सो mod z/2 दॅट इज इक्वल टू mod z/2. आता इकडे कोणीच नाही म्हणजे लेस दॅन 1.
it should be less than 1 and hence 1 upon z minus 2 equal to, आता आपली टर्म काय तयार झाली रे, z/2 ची टर्म तयार झाली आहे. तर इकडे सॉल्व करताना इथे तुमची z/2 ची टर्म तयार व्हायला पाहिजे. आता z/2 ची टर्म कशी तयार होईल, तर थ्रू आउट मी काय करतो, दोघी टर्मला 2 ने डिवाइड करतो, म्हणजे इथे z/2 मायनस 2 अपॉन 2, बरोबर आहे का. आणि मग एक 2 मी ते एक्स्ट्रा पण घेतो, लक्षात आलं का तुमच्या. सो इट विल बी कारण काय आपली व्हॅल्यू तर बदलायला नको ना दिलेल्या फंक्शनची. मग थ्रू आउट मला जी टर्म डिवाइड करायची ना ती काय करतो आपण, कॉमन म्हणून काय करायची असते, ती बाहेर काढायची असते. आणि जी टर्म आपण बाहेर काढतो तिने काय करतो, मध्ये बोथ टर्म्सला डिवाइड करायचं असतं. मग इथून मी 2 बाहेर काढतो, तर नुसता 2 नाही काढत तर -2 बाहेर काढतो, कारण मला 1 मायनस झेड किंवा 1 प्लस झेड अशा फॉर्ममध्ये एक्झाम्पल बनवायचं आहे. तर का, तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे, इट विल बी आयदर 1 मायनस झेड जर आला तर हा फॉर्म्युला वापरता येईल, आणि तो जर 1 प्लस झेड आला 1 अपॉन 1 प्लस झेड तर मला हा फॉर्म्युला वापरता येईल, बरोबर आहे. म्हणून मी 1 मायनस z/2 अशी टर्म इथे तयार करतो. z/2 का ते सांगितलं, कारण माझ्याकडे आता आहे z/2 आणि इट शुड बी लेस दॅन 1. तर मी 2 कॉमन काढला दोघांमधनं बाहेर, ब्रॅकेटमध्ये येईल तुमचा z/2 मायनस 2/2. ओके, तर हे झालं फक्त 2 कॉमन काढला तर. पण मी -2 जर कॉमन काढला तर इथले साईन चेंज होऊन जातील, म्हणजे -2चा +2 होईल आणि प्लस झेडचा -z होईल, बरोबर आहे. म्हणजे ही टर्म कशी येईल, 2/2 मायनस z/2. आता 2/2 म्हणजे काय येईल, 1, तो हा आला 1, आणि मायनस z/2 तो हा z/2. आणि बघा -2 खाली कॉमन काढला आहे बाहेर, खाली असल्यामुळे मी लिहिताना त्याला -1/2 लिहिला. ओके, आता याच्यासाठी सिरीज आहे माझ्याकडे 1 अपॉन 1 मायनस झेड साठी, झेडच्या ऐवजी काय फक्त z/2. काय आहे ती सिरीज, ही झेडच्या ऐवजी काय फक्त z/2. मग काय येईल, हा समेशन n फ्रॉम 0 टू इन्फिनिटी z/2 रेस टू n आली का. -1/2 कॉन्स्टंट आहे, ती टर्म बाहेर ठेवली. समेशन n फ्रॉम 0 टू इन्फिनिटी z/2 रेस टू n. आता हे तुमचं लास्ट आन्सर आहे, याला अजून सिम्प्लिफाय करा किंवा नाही करा काही फरक पडत नाही. पण 2 मध्ये घेतोय मी, आणि हा मायनस पण मध्ये घेतो. सो समेशन n फ्रॉम 0 टू इन्फिनिटी इट विल बी -1 अपॉन हा 2 रेस टू n आहे, आणि हा 2 म्हणजे 2 रेस टू 1, म्हणजे ही पॉवर आली तुमची 2 रेस टू n प्लस 1, आणि z रेस टू n हा सेपरेट ठेवला. ओके, सो दॅट इज युअर लास्ट आन्सर. तर हे आहेत तुमचे टेलर्स थिअरमचे एक्झाम्पल. हे आहे ते टेलर्स थिअरम. बघा, f ऑफ z इक्वल टू f ऑफ z0 प्लस f डॅश ऑफ z0 इंटू z मायनस z0 प्लस f डबल डॅश ऑफ z0 अपॉन 2 फॅक्टोरियल z मायनस z0 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस f रेस टू n ऑफ z0 अपॉन n फॅक्टोरियल z मायनस z0 रेस टू n प्लस समेशन n फ्रॉम 0 टू इन्फिनिटी f ऑफ z0 अपॉन n फॅक्टोरियल इंटू z मायनस z0 रेस टू n डॅश नंबर 1. तर हा फॉर्म्युला का लिहून दिला, कारण त्याच्यावरचे पण काही एक्झाम्पल्स आहेत तुमच्या बुकमध्ये. म्हणजे टेलर्स थिअरमचे 2 टाईपचे एक्झाम्पल आहेत. एक तर एक्सपांड इन टेलर सिरीज अशा टाईपचं एक्झाम्पल येईल, किंवा ह्या टाईपचं, हे पहा, एक्सपांड साइन झेड इन पॉवर्स ऑफ झेड मायनस π/4 और एक्सपांड साइन झेड इन टेलर सिरीज अबाउट झेड इक्वल टू π/4. मग तुमचा फॅक्टर कसा असतो, झेड मायनस z0 या टाईपचा, म्हणजे z0 काय आहे तुमचा π/4, आणि फंक्शन काय आहे तुमचं साइन झेड. So here let f of z equal to sin z and z0 is equal to π/4, and therefore f of z0 equal to f of π/4 equal to sin π/4, sin 45 काय असतो 1 upon √2, so it will be 1 upon √2. आता याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू आपण. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ z, sin z चा डेरिव्हेटिव्ह cos z, नंतर cos z चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin z, बरोबर आहे. नंतर मायनस साइन झेडचा डेरिव्हेटिव्ह कॉस झेड, आणि मायनस तसाच्या तसा या पद्धतीने, बरोबर आहे. इथे तुमचा f डॅश ऑफ π/4 काय येईल, मग झेड बद्दल π/4 टाकला, दॅट इज cos π/4, cos 45 पण तीच व्हॅल्यू आहे 1 upon √2. नंतर मायनस साइन π/4, बरोबर आहे. साइन π/4 1/√2 आहे, पण हा लागेल फक्त इथे मायनस.
नंतर इथे पण मायनस कॉस पाय बाय 4. सो मायनस हा जसाच्या तसा आणि कॉस पाय बाय 4 आहे तुमचा 1/√2 अँड सो ऑन. अँड देअरफॉर बाय टेलर्स थेरम Z0 टाकूया आपण आता पाय बाय 4. कशामध्ये? या टेलर्स थेरमच्या स्टेटमेंटमध्ये. हे पहा Z0 म्हणजे काय येईल तुमचा आता पाय बाय 4. ओके. So by Taylor's theorem, f of pi by 4, f of z equal to f of pi by 4 plus f dash of pi by 4 into z minus pi by 4 plus f double dash of pi by 4 upon 2 factorial into z minus pi by 4 bracket square plus dot dot dot. Okay. So पहिली value आहे f of pi by 4, it will be 1/√2 plus 1/√2 into z minus pi by 4 plus minus 1/√2 आणि 2 factorial बाजूला काढला मी 1/2 factorial into z minus pi by 4 square plus minus 1/√2 1/3 factorial z minus pi by 4 चा क्यूब प्लस 1/√2 1/4 factorial and continue. ओके. सगळ्यांमधून 1/√2 टर्म कॉमन आहे ती बाहेर काढली. ब्रॅकेटमध्ये इथे कोणीच नाही म्हणजे 1 प्लस z मायनस पाय बाय 4 म्हणजे या दोन टर्म्समधून ही एक टर्म तयार केली. मायनस प्लस मायनस काय होईल? मायनस z मायनस पाय बाय 4 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल मायनस z मायनस पाय बाय 4 क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस z मायनस पाय बाय 4 रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल प्लस डॉट 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 या पद्धतीने. ओके. म्हणजे अशाही पद्धतीचं सिरीजमधलं एक्झाम्पलसुद्धा परीक्षेला येऊ शकतं. फक्त Z0ची व्हॅल्यू काय असेल? वेगळी असेल. ती आपण तिथं जी दिली असेल ती पुटअप करा आणि त्या पद्धतीने याचं सॉल्व करायचं. आता पुढचं आहे तुमचं लॉरेंट सिरीज. टेलर सिरीज जशी होती तशी लॉरेंट सिरीज आहे. तर टेलर सिरीजची आणि लॉरेंट सिरीजची एक्झाम्पल सॉल्व करायला गेल्यानंतर बिलकुल सोपे वाटतात. फक्त फरक थोडासा वेगळा आहे. आपण बघूया. एक्सपांड fz equal to 1 upon z minus 2 in Laurent series valid for mod z less than 2. परत ह्या दिलेल्या कंडिशनवर तुमचं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सो mod z ग्रेटर दॅन 2 म्हणजेच 2 लेस दॅन मॉड z. इट विल बी ओके. आता इथे काय करतोय बघा आपण. जर मॉड z ग्रेटर दॅन 2 आहे तर याला जर डिनॉमिनेटरला टाकलं दोघी टर्म्सला, जर 1 अपॉन मॉड z घेतला तर हा पण 1 अपॉन 2 जाईल, पण ग्रेटर दॅनचं काय होईल? लेस दॅन 2 होईल. ओके. 2 upon mod z सेम आहे. मी जे सांगतोय तेच आहे. मॉड z ग्रेटर दॅन 2 म्हणजेच 2 लेस दॅन मॉड z. यालाच असं लिहिलं तरी चालेल. 2 लेस दॅन मॉड z. बरोबर आहे. आणि आता एक मिनिट. टेलर सिरीजच्या एक्झाम्पलमध्ये लक्षात घ्या, टेलर सिरीजमध्ये झेडची जी टर्म असणार आहे, इथे तुम्हाला असं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे दिलेल्या कंडिशनचं की झेडची टर्म ही नेहमी वर राहायला पाहिजे न्यूमरेटरला. हा बेसिक डिफरन्स सांगण्यासाठी मी थांबलो होतो. टेलर्स थेरममध्ये झेडची टर्म न्यूमरेटरला पाहिजे, तीच लॉरेंट सिरीजमध्ये झेडची टर्म ही खाली पाहिजे डिनॉमिनेटरला. बघा, तेव्हा ती लॉरेंट सिरीज. अँड दिस इज द बेसिक डिफरन्स. लक्षात आलं का? टेलर सिरीजने आणि लॉरेंट सिरीजने जर एक्झाम्पल सॉल्व करायचे तुम्हाला वेगवेगळे, तर या दिलेल्या कंडिशनमध्ये तुम्हाला टेलर सिरीजमध्ये झेडची टर्म ही न्यूमरेटरला राहायला पाहिजे अशी टर्म तयार करायची इथे, आणि लॉरेंट सिरीजमध्ये झेडची टर्म डिनॉमिनेटरला येईल अशी टर्म इथे तयार करायची बाय युजिंग गिवन कंडिशन. ओके. मग बघा इथे झेडची टर्म आता कुठे तयार करायची? आपल्याला खाली. सो याला आपण समजा मॉड झेड ग्रेटर दॅन 2 आहे तर याला कसं लिहिता येईल? 2 लेस दॅन मॉड झेड. बरोबर आहे. आणि मग 2 अपॉन मॉड झेड इट विल बी लेस दॅन 1. आलं का? तेच मी ओरली बोललो. ओके. मॉड झेड ग्रेटर दॅन 2 म्हणजेच 2 लेस दॅन मॉड झेड. बरोबर आहे ना? 2 लेस दॅन मॉड झेड म्हणजेच 2 अपॉन मॉड झेड लेस दॅन 1.
मी जे बोलतोय ते वहीमध्ये लिहा, म्हणजे बरोबर हीच टर्म तयार होते. ओके, 2/mod z इज लेस दॅन 1. आता इथे 2/z ची टर्म तयार करायची आहे. हेच जर टेलर सिरीजचं एक्झाम्पल असतं तर z/2 ची टर्म इथे तयार केली असती मी, म्हणजे z न्यूमरेटरला ठेवला असता. पण हे लॉरेंट सिरीज आहे, सो 2/z. ओके, मग आता सॉल्व करूया. सो 1/z - 2. आता इथे मला 2/z तयार करायचा आहे, म्हणजे मला थ्रूआउट काय करतो मी, झेडने डिव्हाइड करतो दोघंही टर्म्सला आणि तो इथे बाहेर काढतो, कारण ज्याने डिव्हाइड करायचं असतं ती टर्म आपण बाहेर काढून घेतो कॉमन म्हणून. सो 1/z, कारण z बाहेर काढला मी इथून. मग z/z - 2/z. सो z/z म्हणजे 1 - 2/z, तर ही टर्म तयार झाली. सो 1/z इंटू 1/1 - 2/z. सो 1/z इंटू, आता दिस इज द अगेन फॉर्म्युला फॉर 1/1 - z चा फॉर्म्युला. इथं z म्हणजे आहे 2/z आणि त्याचं सोल्युशन होतं समेशन n फ्रॉम 0 to infinity z⁻n. ओके, इथे z आहे तुमचा 2/z. So it will be summation n from 0 to infinity 2/z⁻n as 2/z modulus value will be less than 1. आता या z ला मी मध्ये घेतो. हा z⁻1 आहे, हा z⁻n आहे, तर n आणि 1 यांची ॲडिशन होईल. सो समेशन n फ्रॉम 0 to infinity 2n/z⁻n plus 1. Okay, and this is the last answer, where condition is always that 2/z is less than 1, and thus fz equal to summation n from 0 to infinity 2n/z⁻n plus 1, where mod z is greater than 2. म्हणजे ही ओरिजिनल कंडिशन इथे लिहून टाकली मी. याचाच अर्थ हा आहे, लक्षात घ्या. आता ही झाली तुमची लॉरेंट सिरीज. आता तुम्ही फरक जर बघितला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लॉरेंट्स अँड टेलर सिरीज. आता बरेच लोक खूप सारं लिहून देतात टेलर सिरीज, लॉरेंट सिरीज, किंवा खूप सारा थिअरॉटिकल पार्ट घेतात, पण बेसिक डिफरन्स काय आहे तो लक्षात घ्या. एकदा परत टेलर सिरीजच्या एक्झाम्पलकडे जाऊया आपण. इथे झेडची टर्म वर राहते न्यूमरेटरला, बघा न्यूमरेटरला. ओके, म्हणजे झेडची पॉवर ही पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह पॉवर सगळ्या 0 असतात. दॅट इज टेलर सिरीज. ओके, आता ते थिअरॉटिकल जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल पार्ट वगैरे असं बरंच आहे टेलर आणि लॉरेंट सिरीजमध्ये. तर तेवढं न जाता मी तुम्हाला प्रॅक्टिकली फक्त समजून सांगतोय की टेलर सिरीजमध्ये झेडच्या ज्या टर्म्स आहेत, झेडच्या म्हणजे व्हेरिएबलच्या, समजा याच्या बदल्यात एक्स वाय पण येऊ शकतो, त्या नेहमी पॉझिटिव्ह पॉवरच्या असतील, z⁻n. ओके, पण तेच तुम्ही लॉरेंट सिरीजमध्ये जर गेले तर z⁻n plus 1 ला जर मी वर आणलं, आता तो अपॉन आहे म्हणजे त्याची पॉवर निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. एनिथिंग अपॉन जर टर्म असेल तर त्याची पॉवर जर वर, आपण ती टर्म जर न्यूमरेटरला आणली, वर आणली, तर ती पॉवर काय असेल, z⁻n - 1. ओके, म्हणजे याच्यातला पॉवरचा निगेटिव्ह पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉरेंट सिरीज. तर फरक एवढाच आहे, टेलर सिरीजमध्ये व्हेरिएबलच्या पॉवरच्या टर्म ज्या असतात त्या पॉझिटिव्ह असतात, आणि लॉरेंट सिरीजमध्ये व्हेरिएबलची जी पॉवरची टर्म असते ती निगेटिव्ह असते. दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन टेलर्स अँड लॉरेंट सिरीज. तर असेच काही भरपूर सारे एक्झाम्पल तुमच्या बुक्समध्ये सॉल्व केलेले असतील टेलर्स आणि लॉरेंट सिरीजचे. मेथड सेम आहे, फंक्शन फक्त बदलेल, कंडिशन बदलेल. फक्त एकदा बघा, बुक्स काढा तुमच्या लायब्ररीतनं, थोडंसं वर्कआउट करा, म्हणजे तुम्हाला अजून त्यातलं क्लॅरिफिकेशन मिळेल. ओके, बाकी बेसिक डिफरन्स आणि त्याच्यावरचे काही एक 2 एक्झाम्पल हे मी इथे घेऊन टाकलेले आहेत. इथे तुमचं तिसरं चॅप्टर जे आहे MTH 401चं हे इथं संपतं. In our next lecture we meet with the chapter number 4. Till now we stop here in this lecture. Thank you.